शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। माहे एप्रिल 2026 अदा माहे मे 2026 चे वेतन दिनांक 27 मार्च 2026 च्या शासन परिपत्रकानुसार कारवाई न झाल्यास वेतन अहरित करण्यात येणार नाही। सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 दे मे 2026 या वेतन देका अगोदर EKYC पूर्ण करावयाची आहे। सदर EKYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 दे माहे मे 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही। तसेच सदर EKYC पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे। सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे। तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदवण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा। सदर EKYC प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करावयाचे आहे। आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या EKYC अपडेटवरून रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे। सदर नोंद करताना EKYC अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी, अन्यथा प्रथम EKYC केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा। सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली यांच्यासह दिनांक 27 मार्च 2026 च्या शासन परिपत्रकात उल्लेख केलेल्या अनेक संस्था यांना देखील लागू राहील। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।